विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड ही विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही इच्छुकांची नावं पुढे आली होती. त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्यामध्ये एकाच महिलांना किती पदे देणार असा प्रश्न विचारला होता. त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत. ताई, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. ताई, तुम्ही काल एक फेसबुक पोस्ट लिहिली होती, त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की एकाच महिलांना किती पदं देणार. मुळामध्ये ती फेसबुक पोस्ट मी आज केली होती. काल राज्यपाल नियुक्त आमदारांच्या काही बातम्या आल्या होत्या. त्या बातम्यांमध्ये 12 जागा आहेत. 6 जागा भाजपच्या, 3 जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि 3 जागा राष्ट्रवादीच्या, आणि आमच्या राष्ट्रवादीचे 3 उमेदवारांची निश्चिती, अशी ती बातमी होती. जेव्हा ही बातमी पाहिली आणि जेव्हा आम्ही पक्षाकडे त्याची विचारणा केली, तर पक्षाने सांगितलं की पक्षाने कुठलंही अधिकृत असं पत्र किंवा बातमी दिलेली नाही. याचाच अर्थ की या बातम्या ज्यांना ज्यांची आमदारकी अधोरेखित करायची त्यांनी ती लावलेली आहे. आमचं एवढंच म्हणणं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु इतरांच्या संधीच्या मागणीची जी मागणी आहे ती पण ती भूमिका दडवून ठेवायची, हा एक प्रश्न होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याआधी सुद्धा आम्ही माननीय अजितदादांना विनंती केली होती की एक पद एक व्यक्ती अशानुसार तुम्ही निकष लावून पक्षामध्ये जे सक्षमपणे काम करतात, ज्या तुमच्या सोबत आहेत, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे जी मागणी दादांकडे केली होती ती फक्त पोस्ट केलेली आहे. आणि त्याच्यावर नंतर लक्षात आलं की राज्यपाल नियुक्ती आमदारीची बातमी अशा पद्धतीने जर पक्षाची संमती न घेता किंवा पक्षाचं अधिकृत पत्र न असता एवढी लावायची हिंमत कोण करतंय, कोण या बातम्या पेरतंय, याही गोष्टीचं गांभीर्याने पक्षाने विचार करावा, अशी आम्ही पक्षाकडे हे केलेली आहे. आणि योगायोगाने म्हणा, जर रुपाली चाकणकर यांच्याकडं महिला आयोग आहे, ते संविधानिक पद आहे, मंत्रीपद आहे, प्रदेशाध्यक्ष आहे, आणि मग परत त्यांनी इच्छुक होऊ द्या, पण पक्षाने त्यांचा विचार का एकाच व्यक्तीला 3-3, 4-4 पदं देण्याचा का करतायत, हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगितलं तर समजेल ना. मग आम्हाला आमचा विचार करावा लागेल. आम्ही पक्षात ज्यावेळी काम करतो लोकप्रतिनिधी म्हणून, माझी नगरसेविका म्हणून आम्ही आमदारकी लढवतो, आम्ही माननीय अजितदादांकडे बघून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत, तर आम्हालाही अधिकार आहे ना की अशा संधी आल्यात त्याची मागणी करणारे आम्हाला ते मिळणं. त्याच्यासाठी ती पोस्ट होती. ताई, तुम्ही ज्यावेळी पक्षात प्रवेश केला, मनसेमधून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यावेळी तुम्हाला शहराध्यक्षपद, महिला शहराध्यक्षपद दिलं जाईल अशी चर्चा होती, परंतु ते सुद्धा मिळालं नव्हतं. महिला अध्यक्षपद मिळेल म्हणजे वरिष्ठांनी, म्हणजे आमचे आमदार सुनील भाऊ टिंगरे असतील किंवा बाकीची लोक आहेत, त्यांनी विचारलं होतं की तू ताई हे काम कर संघटनेच्या ह्याच्यासाठी. पण ठीक आहे, मी त्यावेळेला मनसेतनं इकडं आले होते, त्याच्यामुळे एखाद्या नवीन पक्षात आल्यानंतर तो पक्षप्रवेश माननीय अजितदादांनी अत्यंत सन्मानपूर्वक बहीण म्हणून मला दिला होता. आणि मी 2 वर्ष, आज 2 वर्ष होतील ते काम मी करत आली माझं चोख पद्धतीने. कारण का, मी नगरसेविका राहिलेली आहे, मी शहर सुधारण्याची चेअरमॅन राहिलेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये उतरून लोकांमध्ये निवडून येणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे जी काही पदं मिळायची आहेत ती पदश्रेष्ठी योग्य वेळी देणार ही खात्री आहे. परंतु काही लोक जी आहेत की जे विनाकारण ते मिळवून देत नसतील किंवा काय अडचण असेल तर ते पक्षश्रेष्ठी बघून ते देऊ शकतात. मला दादांनी उपाध्यक्षपद पण दिलं होतं, आणि मी आज जेव्हा माननीय अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्याच्यामध्ये मी प्रवक्ता पण आहे. परंतु त्याच्या पलीकडे आम्ही काम करत असताना संविधानिक पद असेल किंवा विधान परिषदेची संधी असेल, आमचाही अधिकार आहे. एकाच्याच नावाचं काय, म्हणजे कुठला हाय लावलेला आहे. समजा एका व्यक्तीला सगळीच खाती दिली तर इतर आमदार नाराज होणार नाहीत का? त्याच पद्धतीने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालतो. मुळामध्ये अजितदादा कुणावरच अन्याय करत नाहीत, परंतु ही बातमीच पक्षाने लावलेली नव्हती, त्यामुळे पक्षाला बोलण्यात काहीच त्याच्यात विषय नाही. परंतु जे स्वतःचं नसलेलं अस्तित्व सारखं दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरोधातली जी काही मागणी आहे ती आम्ही आमच्या अजितदादांकडे कायदेशीर मागणी ती केलेली आहे. तुम्ही विधान परिषदेसाठी इच्छुक आहात का? हो, प्रश्नच नाही ना. म्हणून तर बोललो ना की राज्यपाल नियुक्त आमदारसाठी जसं सुनील तटकरे साहेबांनी ट्विट केलं की बाबा नाही, आज अर्ज आम्ही मागवलेले आहेत, अजूनही अर्ज करू शकतात, त्या पद्धतीचंच आहे.
ताई, आता विधानसभेची निवडणूक अवघ्या 2 महिन्यांवरती आहे. कसब्यातून चर्चा आहे की कसब्यामधून तुम्ही इच्छुक आहात का? कारण कसबा जर बघितलं तर तो भारतीय जनता पक्षाकडे येतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो महायुतीमध्ये आहे. मागच्या वेळी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये मी कसब्यामधनं इच्छुक होते. अजितदादांकडे इकडं आल्यानंतर. कारण का 2019ला मी मनसेमध्ये असताना मला राजसाहेबांच्या ह्याच्यातनं तिकीट मिळालेलं नव्हतं. हे सगळा महाराष्ट्र जाणतो. त्याच्यानंतर तिथेही थांबून मी बाकीच्या गोष्टी केल्या. पण जर स्वतःची आपण राजकारणात काम करत असताना काहीतरी प्रगतीसाठीच करतो. त्याची अचिव्हमेंट करण्यासाठी करतो. आणि माझ्यासारखी कार्यकर्ती काम करून करते. म्हणजे आम्ही कधीही बसलेलो नाही आहोत, की नुसतं बसून आम्हाला किंवा नेत्यांच्या पुढं करून आम्हाला पदं द्या आणि ह्यान करा, त्या वृत्तीचे आम्ही नाही आहोत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जेव्हा मी कसब्याचं तिकीट मागितलं होतं, त्यावेळीसुद्धा काँग्रेसकडे ती सीट होती. त्याच्यामुळे ते थांबलं गेलं. म्हणजे मला थांबावं लागलं आणि आता महायुतीकडे आहे. परंतु बघू अजून काही दिवस म्हणजे काय घडामोडी होतात, काय नाही. कसबा मतदारसंघातनं मी उमेदवारी मागितलेली मागही आहे आणि यावेळीसुद्धा मागणार आहे. परंतु ते तिकीट मागत असताना जर विधान परिषदची संधी आली, तर ती संधी आम्ही घेऊ नये का? तो आमचा अधिकार आहे. मला कुणाला कुणी काय मागावं म्हणजे पंतप्रधान होण्याची इच्छा करावी तो त्यांचा अधिकार आहे. पण एखाद्याकडं ते मंत्रीपद किंवा ते पद असताना सगळीच पदं जर मला मिळाली, तर मला वाटतं समोरचे शांत बसणार आहेत का हो? नाही बसणार आहेत. त्यामुळे पक्षामध्ये सर्वांना इतर महिलांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेतनं अजितदादांकडे मागणी केलेली आहे आणि माननीय अजितदादा नक्कीच ही मागणी पूर्ण करतील. कारण का अजितदादा हे न्याय देणार आहेत. ते आपण बघितलं तर कसबा जो आहे तो भारतीय जनता पक्षाकडे आहे. जर भारतीय जनता पक्षाने कसब्याच्या जागेवरती दावा सांगितला तर आणि जर तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर तुमची भूमिका काय असणार आहे? बघू ना पुढे आपण. अजून सगळ्या राजकारणातल्या एक खेळी चालू होतील. ते जेव्हा समीकरणं चालू होईल त्यावेळी ती भूमिका, ती समोर परिस्थिती काय येते त्याच्यावर ती भूमिका माझी असेल. रुपालीताई कसब्याच्या निवडणुकीत दिसतीलच का? रुपालीताई कसब्याच्या निवडणुकीमध्ये सज्जच आहेत. परंतु ही जी काही राजकारणाची समीकरणं आहेत त्याच्यावरनं मी माझा पुढचा निर्णय आणि डिसिजन्स नक्की घेणार आहे. परंतु या सगळ्या आज जे काही मला 18-19 वर्ष राजकारणामध्ये माझी कारागिर्दी झालेली आहे. मी पालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. इवन तुम्हाला मोदी लाटेमध्ये मला 16,000 मतदान आहे आणि ते म्हणजे नगरसेवक म्हणून 16,000 मतदान मिळाल्यानंतर मी थांबली नाही हो. कंटिन्युअसली आमचा प्रवास चालू आहे आणि तो अख्खा महाराष्ट्र बघतोय. त्याच्यानंतर 2019ला मी पदवीधर लढवलेली आहे. त्याच्यामुळे लढाऊ वृत्ती ही माझ्यामध्ये आहे. लोकांची काम करण्याची वृत्ती आहे. लोकही आम्हाला सांगतात की बाबा आता शेवटी तुम्ही उभं राहा म्हणून लोक सांगतात. तिकीट देणारे पक्ष आहेत किंवा अपक्ष उलटणं हा आमचा निर्णय असतो. हे सगळ्या घडामोडीतनं म्हणजे राजकारण बघितलं तर एवढं सोपं नाही आहे. ते टप्पे आम्हाला पूर्ण करावे लागतात आणि ते टप्पे नक्कीच आम्ही पूर्ण करेल आणि तुम्हाला कसबाच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला दिसेल. ताई, आता बघितलं तर पुण्यामध्ये मानकर विधान परिषदेवरती असं म्हणून एक फ्लेक्स लागलेले आहेत, म्हणजे इच्छुक आहेत म्हणून. मी सांगितलं ना, लोकशाहीने प्रत्येकाला इच्छुक होण्याचा अधिकार आहे. मी कालही माझ्या म्हणजे इतर बाईटमध्ये सांगितलं की मानकर इच्छुक आहेत, वैशालीताई नागवडे इच्छुक आहेत, त्याच्यानंतर ठाकरेताई इच्छुक आहेत, बाबा पाटील इच्छुक आहेत. इच्छुक जे प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे. त्याच्या पुढं जाऊन म्हणते की ज्यांच्याकडं ऑलरेडी पद आहे त्यांचा विचार करण्यात येऊ नये. एक पद एक व्यक्तीने निकष लावावा ही आमची पदश्रेष्ठींकडे मागणी आहे. त्याच्यामुळे ज्या इच्छुकांमध्ये ज्यांना मिळेल त्यांचा आम्ही पक्ष म्हणून पक्षाने केलेला निर्णय स्वागतच करू. परंतु एक पद एक व्यक्ती, सगळीच पदं मला म्हणजे आता समजा चाकणकरांचाच विषय घेतला, आयोग मीच, विधान परिषदवर मी, उद्या मंत्रिमंडळामध्ये मीच, असं नाही ना होत. तो न्याय अजितदादांनी सर्व इतर माता भगिनींना द्यावा यासाठी कालची जी मागणी केली ती पोस्ट होती. पक्षाच्या सगळ्यात महत्त्वाचं, पक्षाबद्दल नाराजी नाही, कुणाबरोबर विरोध करण्याचा संबंध. चाकणकरांचा माझा बांधाला बांध नाही. त्या खडकवासल्यामध्ये त्यांनी नगरसेवक 2012ला लढवली, त्याच्यानंतर त्यांनी लढवलेली नाही आहे. त्यामुळे माझा त्यांच्याशी बांधाला बांध नाही आहे. मी नगरसेवक म्हणून लढवलेली आहे, मी पदवीधर म्हणून लढवलेली आहे आणि माझा कसबा मतदारसंघ आहे. फक्त पक्षामध्ये संघटनेचं काम करत असताना
एक प्रभावी प्रवक्ता म्हणून काम करत असताना पक्षातील सगळ्याच माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे, माझ्यासह इतरांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सगळी मागणी अजितदादांच्या समोर ठेवलेली आहे. ह्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे. त्या म्हणत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद मिळालं पाहिजे, एकाच व्यक्तीला सर्व पदं मिळाली नाही पाहिजे, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.